ये सिर्फ नाम नहीं, ब्रांड है, ब्रांड। शिरूर तालुक्यात एका शेतकऱ्याकडे आलेलो आहे, ज्यांच्याकडे 3 ट्रॅक्टर आहेत. दुसरी गोष्ट, मागच्या 7-8 वर्षापासून ट्रॅक्टर धंद्यात आहे. आता हे जे क्षेत्र दिसतंय ना, हे पूर्णपणे हरभऱ्याचं रान. आता खाली बसलेले जे इथे शेतकरी आहेत, ते आहेत या प्लॉटचे मालक, आणि ते समोर आहे आपले ट्रॅक्टरवाले. तर तुमचं पूर्ण नाव काय? अरुण राजाराम वीर, मुक्काम पोस्ट बांबर्डे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. थोडीशी तुमची ओळख करून द्या आम्हाला, की तुम्ही ट्रॅक्टर धंद्यापासून कधीपासून आहात आणि त्याच्या अगोदर कुठला नांगर वापरत होता, प्लस तुम्ही लेमकेनकडे कसं का आले? ट्रॅक्टर धंद्यात मी साधारण 7-8 वर्षापासून आहे. याच्या अगोदर एक पॉप्युलरचा एक नांगर होता, एक साईचा होता, ते वापरले. पण याचे मी यूट्यूबला बरेचसे व्हिडिओ पाहिले. दोन वापरले तुम्ही, सिंगल पलटी होते डबल पलटी? सिंगल पलटी. आणि आता लेमकेनकडे कसं का वळाले, काय? नाही, पाहिले मी त्याचा यूट्यूबला व्हिडिओ वगैरे, आणि बरेचसे हे पाहिल्यामुळं पाहूया म्हणलं काय लिंकेन काय कसं चालतंय काय वापरून. काय वाटतं तुम्हाला? नांगर तर सिंगल पलटी पण वापरला ह्या राऊंडात आणि आता डबल पलटी वापरताय. नाही, सिंगल पलटी तर चालवताच आहे ना, तिथं चालू नसतो. डबल पलटी कमीत कमी आता चाललाय, म्हणजे बऱ्यापैकी चाललाय. सिंगल पलटीला अडचण काय होती बरं? अडचण म्हणजे डेखोळ खूप मोठं निघायचं, आणि त्याच्यामुळे ट्रॅक्टर चालायला प्रॉब्लेम यायचा, आणि रान पण व्यवस्थित हे होत नव्हतं, फुटलं जात नव्हतं. मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट भेटला थोडासा? हो, सिंगल पलटीपेक्षा चांगला आहे. धन्यवाद. थँक्यू.